बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे. बंगालच्या उपसागरात विशाखापट्टणमच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र आता तयार झालं आहे आणि त्याचा परिणाम महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, छत्तीसगड या ओरिसा या काही राज्यांवर होणार आहे आणि महाराष्ट्रात त्याचा मुख्य प्रभाव राहण्याची शक्यता आहे. आपण दिलेल्या अंदाजानुसार आज पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भ या भागात प्रचंड मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण आहे. त्यामुळे काही विभागात आज विजा पडण्याची देखील शक्यता आहे. उद्या 13 तारखेला मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या बहुतांश भाग आता उद्यापासून पावसाने व्यापला जाणार आहे. ढगफुटी सदृश्य तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस मेघगर्जनेसह होणार आहे. या पावसाच्या प्रमाणात 14 तारखेला मोठी वाढ किंवा मोठे पाऊस आपल्याला मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात, विदर्भात देखील बघायला मिळणार आहे. अतिवृष्टीचं वातावरण आपल्याला मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण असं 15 तारखेला असू शकतं. हे कमी दाबाचं क्षेत्र आपल्याला संपूर्ण मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकण या विभागात आणखी प्रभावी राहण्याची शक्यता 16 तारखेला आहे. 17 तारखेला तसं महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण तीव्रता कमी जरी झाली तरी सर्वदूर राहणार आहे. 18 तारखेला पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाचं वातावरण आहे. 19ला देखील विदर्भाच्या उत्तरेकडून आणि कोकणात पावसाचा अंदाज आहे. इतरत्र स्थानिक वातावरण. महाराष्ट्रात स्थानिक वातावरण 20 तारखेला असणार आहे. 21 तारखेला काहीसा पाऊस कमी होतोय. बंगालच्या उपसागरात वातावरणात जोर आहे. 22 तारखेला महाराष्ट्रामध्ये केवळ विदर्भात पावसाचा अंदाज GFSने दिला आहे. न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शननुसार ECMWF मॉडेलच्या या व्हर्जनचा अंदाज आपण दररोज संध्याकाळी घेत असतो. आता आपल्याला हवामानात काही बदल जाणवत आहेत. साधारण उद्या 13 तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाला सुरुवात होणं अपेक्षित आहे. मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह 13, 14, 15, 16 असं पावसाचं वातावरण राहणार आहे महाराष्ट्रामध्ये. यामध्ये मुख्यत्वे करून संपूर्ण महाराष्ट्रात हा पावसाचा जोर असणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे एकूणच 18 तारखेपर्यंतचा हा अंदाज आहे. उद्या महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाची अपेक्षा आहे. यामध्ये मराठवाडा संपूर्ण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या विभागात पावसाला सुरुवात होईल. 14 तारखेला ECMWF मॉडेलच्या अंदाजानुसार मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र खूप मोठं पावसाळी वातावरण अपेक्षित आहे. 15 तारखेला देखील मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भात देखील जोरदार ते अतिजोरदार पाऊस राहणार आहे. 16 तारखेला काहीसा पाऊस उत्तर महाराष्ट्र, नाशिक विभागातून कमी होईल, मध्य महाराष्ट्रातून कमी होईल, थोडं पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भ असा पाऊस राहणार आहे. 17 तारखेला देखील महाराष्ट्राच्या केवळ पूर्व भागामध्ये आणि दक्षिण भागामध्ये पाऊस आहे. याचा अर्थ पावसाचा जोर काहीसा कमी होतोय. 18 तारखेला पुन्हा एकदा मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, पूर्व विदर्भ पावसात जोर असणार आहे. 19 तारखेला विरळ पावसाळी वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये. 20 तारखेलाही थोडं पश्चिम विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यात मोठे पाऊस असू शकतात. 21 तारखेला दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा या भागात पाऊस असणार आहे. 22 तारखेला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज आहे. दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाचा जोर आहे. आपण 23 तारखेचा अंदाज बघतो आणि 23 तारखेला मी जो अंदाज दिलेला आहे त्या अंदाजानुसार आपण या ठिकाणी बघतो की बहुतांश भाग हा उघडपीचा आहे. 24 तारखेला देखील या भागात मोठी उघडीप आहे. आपण संपूर्ण तो भाग बघतो आजही या मॉडेलमध्ये संपूर्णपणे या भागात उघडीप आहे आणि
महाराष्ट्राच्या उत्तरेकडूनही पाऊस कमी होतोय. महाराष्ट्राच्या दक्षिणेला पावसाचा जोर आहे. 25 तारखेला पुन्हा एकदा महाराष्ट्रात अतिवृष्टी आहे. एक मोठं पावसाळी क्षेत्र मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र असे तयार होणार आहे. त्यामुळं हाही अंदाज आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि याही क्षणी आपण बघतो आहोत की बहुतांश राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली भागातला पाऊस उघडतोय. 26 तारखेलाही महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे आणि भयावह अतिवृष्टीचा अंदाज आत्ता दिला जातोय. परंतु हे पुढचे अंदाज आहेत, यामध्ये बदल होत असतो. मात्र एक आणखी पहिला चक्रीवादळाचा जो अंदाज आहे तो आपल्याला या ठिकाणी येतोय. आणि विशेष म्हणजे आपण पुढच्या व्हर्जनमध्ये त्याचा अंदाज घेणार आहोत. चीनच्या समुद्रातून हे वातावरण बंगालच्या उपसागरात येणार आहे आणि नंतर याला गती मिळणार आहे. त्यामुळे हे देखील जर या दिशेने आलं तर मात्र महाराष्ट्राची 3 महिन्यात न झालेला पाऊस काही दिवसात होणार आहे. 27 तारखेपर्यंत अतिवृष्टी महाराष्ट्रात आहे. 25, 26, 27. त्यामुळे फार काळजी घ्यावी लागणार आहे. पण बघूयात, मात्र अंदाज बदलत राहतात. आपण जेव्हा हा अंदाज आता 26 तारखेपर्यंत पोहोचवतो तेव्हा भयावह महाराष्ट्रात अतिवृष्टीची संकेत आहेत. ज्याला आपण पंजाबमध्ये जलप्रलय बघितला आहे तो जलप्रलय यदा कदाचित महाराष्ट्रही बघेल की काय असं वातावरण आहे. परंतु हे खूप पुढचं वातावरण आहे. 25, 26, 27चं वातावरण यात समाविष्ट झाल्यामुळे आपल्याला हा प्रसंग दिसतोय. आपण जर याला 23 तारखेपर्यंत बघितलं तर 23 तारखेपर्यंत त्याची तीव्रता फार कमी आहे. परंतु आपण जेव्हा हे 26 पर्यंत पुढे घेतो तेव्हाही तीव्रता वाढते. आपल्या अंदाजानुसार महाराष्ट्राच्या बहुतांश भागात उद्या पावसाचा अंदाज आहे. संपूर्ण विदर्भ, संपूर्ण मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये, दक्षिण आणि पूर्व भागामध्ये, संपूर्ण मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात उद्या पावसाचा अंदाज आहे. आजही बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे. उद्या पाऊस रात्रपाळी करणार आहे. पहिली चक्राकार स्थिती प्रभावी राहील महाराष्ट्रावर 14 तारखेला. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र अतिशय जोरदार अशा प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. अतिशय प्रभावी अशा प्रकारचं वातावरण तयार होण्याची शक्यता असून काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार ढगफुटी सदृश्य पाऊस होऊ शकतो. 14लाही रात्रपाळी करेल पाऊस. चक्राकार स्थितीचा प्रभाव पश्चिम महाराष्ट्रावर म्हणजे सांगली, सोलापूर, लातूर, बीड, अहिल्यानगर या भागावर अधिक आहे. त्यामुळे सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर याही भागावर पावसाचा जोर आहे. त्यामुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात 15ला पावसाचा जोर राहणार आहे. 16ला पावसाचं वातावरण थोडं मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा असं सरकण्याची शक्यता आहे. आणि वळिवाच्या पावसाचं वैशिष्ट्य असतं हा दुपारनंतर वातावरण तयार होतं, रात्री उशिरापर्यंत पडतो. सकाळी मात्र हे वातावरण असत नाही. एखाद दिवशी एखाद्या भागात असू शकेल, परंतु हा पाऊस दुपारनंतर पडतो हे लक्षात घ्या. आपल्याला 17 तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात उत्तर महाराष्ट्र सोडता पाऊस दिसणार आहे. 18 तारखेला थोडं विदर्भ, दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण पावसाचा अंदाज आहे. 19 तारखेला देखील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण पावसाचा अंदाज आहे. 20 तारखेला देखील स्थानिक वातावरणाचा प्रभाव आहे. 21 तारखेला देखील संपूर्ण पर्जन्य छायेचा प्रदेश, पश्चिम महाराष्ट्र, कोकण जोरदार पाऊस असणार आहे. मराठवाड्यात पाऊस असणार आहे. कंटाळतील शेतकरी पावसाला आणि पिकांची अतोनात नुकसान, नासाडी होणार आहे. माझ्या अंदाजानुसार महाराष्ट्रात ओल्या दुष्काळाकडे महाराष्ट्र सरकण्याची शक्यता आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रात तुफान पाऊस असणार आहे. कोकण, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा. 23 तारखेला मी 15 ऑगस्टला सांगितलेलं आहे की परतीच्या पावसाची लक्षणं आहेत आणि तो अंदाज आपल्याला मी पुन्हा एकदा रिवाइंड करणार आहे. परंतु आपल्याला 23 तारखेला हे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात थोडं उत्तरेकडून पाऊस कमी होईल, परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये
जोरदार पावसाळी वातावरण आहे. 24 तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगा, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रामध्ये, विदर्भात देखील जोरदार पाऊस असणार आहे. एक चक्राकार स्थिती ही पुन्हा 25 तारखेला महाराष्ट्रावर सक्रिय होणार आहे. अरबी समुद्रातून याला वारे सपोर्ट करणार आहेत. त्यामुळे पुन्हा अतिवृष्टीचा प्रसंग आपल्याला 25 तारखेला महाराष्ट्रात दिसतोय. या चक्रीय वाऱ्यांचा प्रभाव सोलापूर, लातूर, नांदेड, बीड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर